महाकारुण्य तथा समीप त्यांनी शोधून काढलेला सद्धर्माप्रमाणे आचरण करा भगवंताचा श्रावण या तीन महाराजांना मी त्रिवारा भजन बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मकालीमध्ये संपूर्ण जीवाला समर्पित करतो। बिहारमध्ये उपस्थित सर्व श्रद्धावंत सिंह संत धम्मोपासक तथा उपासिका बालक आणि बालिका तुमच्याप्रती मंगलाची कामना करतो। बुद्ध धम्म संघ या तीन रत्नाच्या प्रतापाने तुमच्या संसारातील सर्व आपत्ती विपत्ती दुःख संकट सर्व नष्ट हो, सुख शांती वैभवाची तुम्हाला सर्वांना प्राप्ती हो अशी मंगलकामना करतो। आजच्या दिवशी सुरू आपण पाहत आहोत धम्म म्हणजे काय, त्यामध्ये काल आपण पाहतो जीवन सुचिता राखणे म्हणजे आणि आज पाहणार आहोत जीवनामध्ये पूर्णता साध्य म्हणजे जेव्हा आपण जीवनामध्ये सुचिता राखत असतो म्हणजे योग्य पद्धतीनं नियम बाह्य असं जीवन जगत असतं तेव्हा आपल्यामध्ये बुद्ध धर्म संघामध्ये श्रद्धा निर्माण आणि ही श्रद्धा म्हणजे विश्वास। श्रद्धा ही बीज आहे, जोपर्यंत कोणी बीज आपण जमिनीमध्ये टाकणार नाही तोपर्यंत त्याचा वृक्ष निर्माण होणार। म्हणून जोपर्यंत आपल्या मनामध्ये श्रद्धा निर्माण होणार नाही बुद्ध धर्म संघाविषयी आणि तेही दृढ श्रद्धा मजबूत श्रद्धा तेव्हा मनुष्य पुण्यकर्माला सुरुवात करतो। जोपर्यंत तो जीवन सुचिता राखत नाही काही नियमांचं पालन करत नाही काला पाहतो काया वाचा मन त्याच्या अकुशल कर्मापासून दूर जातो जीवनामध्ये पंचशीलेचं आचरण करते तेव्हा चार स्मृती हस्तानाचा उगम होते कायानुपස්සना वेदनानुपස්සना चित्तानुपස්සना आणि धम्मानुपස්සना। याचा अर्थ तो धम्मामध्ये त्याची श्रद्धा आहे धम्मामध्ये त्याचा विश्वास आहे आणि ज्याच्या मनात बुद्ध धर्म संघाविषयी श्रद्धा निर्माण झाली तोच व्यक्ती पुण्यकर्म करू शकते आणि काया वाचा मनाने जेव्हा पुण्यकर्म करते तेव्हा त्याची पारमिता बनते। पारमिता बनते म्हणजे जीवनामध्ये पूर्णत्व साधण्यासाठी एक एक पाऊल टाकून आपला मार्ग करतो। 10 प्रकारच्या पारमिता आहेत ते शील स्कंदामध्ये आपण पाहिलं दान आहे शील आहे निष्कर्म आहे सत्य आहे क्रिया आहे अधिष्ठान आहे हे 10 पारमिता आपण पाहिलं। पण या पारमिता साधारण लोकांसाठी अलग राहतात। साधारण लोक आपापल्या पद्धतीने करतात म्हणजे दाने घ्यायचं असेल तर साधारण लोक आपल्या परिस्थितीनुसार आपल्या कुवतनुसार व्यक्ती दान कर्म करत असतो आणि जेव्हा तो दान कर्म करत असते तेव्हा त्याच्या चित्तामध्ये भाव असते की मी हे जे पुण्यकर्म करत आहे किंवा दान कर्म करत आहे त्यापासून मला माझ्या जीवनात सुख प्राप्त झालं। मी जे दानाचं पुण्यकर्म करत आहे त्यामुळे माझ्या जीवनामध्ये आनंद प्राप्त झाला पाहिजे म्हणजे माझ्या मनातील ज्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजे। यासाठी रोज आणि गृहिणी उपासक आणि उपासिका पुण्यकर्म करतात कारण कोणतंही पुण्यकर्म करत असताना त्यांच्या मनामध्ये हेतू राहते उद्देश राहतो की मला हे प्राप्त झालं पाहिजे मला ते प्राप्त झालं। पण जे बोधिसत्व असतात या बोधिसत्व मात्र या पारामितीचं जे पालन करत असतात ते फार वेगळ्या पद्धतीनं त्याचं पालन करत असतात। सुबुद्धी नावाच्या भिक्षूने तथागताला विचारलं की बोधिसत्वाची दान पारमिता कोण्या प्रकारची राहते कशी राहते बोधिसत्व कसे दान धर्म करतात तेव्हा तथागत म्हणाले की बोधिसत्व चित्ताच्या अवस्थाची जाणीव ठेवून अंतर्बाह्य वस्तूंचे दान करतात म्हणजे दान देता वेळेस त्याचं जे चित्त असते ते प्रसन्न असते। दान देण्याच्या अगोदर त्याचं चित्त प्रसन्न असते दान देता वेळेसही त्याचं चित्त प्रसन्न असते
आणि दान दिल्यानंतरही त्याचं चित्त प्रसन्न असतं. बोधिसत्व जेव्हा दान देते तेव्हा चित्ताच्या अवस्थेची जाणीव ठेवते. कमी हे दान देतात तेव्हा त्याच्या मनामध्ये या दानापासून मला काही लाभ झाला पाहिजे हा भाव किंवा हा बोध नसतो. जेव्हा बोधिसत्व आपल्या चित्ताला त्याची जाणीव ठेवतो तो अंतर बाह्य वस्तूचं दान करत असतो. बाह्य म्हणजे देय नसते. भोजन देत आहे, जीवन देत आहे, अर्थदान करत आहे, सेवा भाव करत आहे, हे बाह्य वस्तू. अंतर्दान म्हणजे शरीराचे अवयव. कधी एखादा दोन्ही डोळ्याचा आधार मनुष्य जर बोधिसत्वाकडे आला आणि त्याला कधी म्हटलं की महाराज तुमच्याकडे 2 डोळे आहेत, माझ्याकडे एकही नाही, तुम्ही त्यांना एक डोळा मला द्या, म्हणजे एका डोळ्यावर तुमचे काम करेल, एका डोळ्याचं मी माझे काम करेल. तेव्हा बोधिसत्व क्षणाचा विचार न करता आपला एक डोळा नेत्र त्याला दान करून टाकतो. त्याला म्हणतात अंतर्बाह्य वस्तूचं दान. आणि एवढं मोठं दान केल्यानंतर याचं मला सुख प्राप्त झालं पाहिजे किंवा माझ्या जीवनात यश प्राप्त झालं पाहिजे, मला त्याचं पुण्य कर्म प्राप्त झालं पाहिजे ही इच्छा बोधिसत्वाच्या मनात नसते. जेव्हा तो दान एवढं मोठं दान देते शरीराचं तेव्हा तो काय करते ते सर्व दान आपल्या बोधीला अर्पण करतो. बोधीला अर्पण करतो. सभ्य सत्ता सभ्य दाना सभ्य दुका सभ्य मनुष्य सभ्य अमनुष्य सभ्य विनिपातिका अवेला बनतो अभ्यापत्या बनतो अनिजा बनतो सुखी अवतानां परिहारं. हे मी जे सत्कर्म करत आहे किंवा मी जे दान कर्म करत आहे हे दान कर्म मी सर्व प्राणी मात्राला अर्पण करतो. माझ्या या पुण्यकर्माच्या बलाने, माझ्या या शिलाच्या बलाने, माझ्या त्यागाच्या बलाने मी जेवढा काही त्याग केला असेल, मी जेवढा शिलाचं पालन करत असेल, मी जेवढा काही दान कर्म केलं असेल, हे सगळं पुण्यकर्म मी सर्व सत्वाला अर्पण करतो. मग ते 2 पायाचे असो, 4 पायाचे असो, 6 पायाचे असो, अशक्य पायाचे असो, बिना पायाचे असो, डोळ्याला दिसणारे असो की न दिसणारे असो, पाण्यामध्ये राहणारे असो की जमिनीवरती चालणारे असो की हवेमध्ये उडणारे असो, जेवढी सत्व, जेवढी प्राणी, जेवढी दुर्गत, जेवढी भूत आजूबाजूच्या परिसरामध्ये असतील हे मी केलेलं पुण्यकर्म त्या सर्व लोकांना प्राप्त होतं. बोधिसत्व अंतर्बाह्य वस्तूचं दान करते, ते सगळं त्या बुद्धीला अर्पण करते, आपल्याकडे काहीच ठेवत नाही. अशा प्रकारे बोधिसत्वाची दान पारायणता असते. कुठल्याही वस्तूबद्दल त्याच्या मनामध्ये आसक्ती नसते. या अवस्थेला दान पारायणता म्हणतात. तेव्हा त्या दानाची पारमिता बनते. पारमिता बनते म्हणजे आपल्या जीवनाच्या खात्यावर ते पुण्य जमा होते, नाहीतर होत नाही. आपण मुलीला भोजनही लावून देत आहोत, माझ्या मुलाला नोकरी लागली पाहिजे किंवा माझ्या मुलीला चांगला पती मिळाला पाहिजे किंवा माझ्या जीवनामध्ये सुख आलं पाहिजे असं म्हणून जेव्हा दान येते त्याच्यामध्ये लोक राहते. त्या दानाचे पुण्यकर्म होते पण ते पुण्यकर्म सत्पात्री दान घडत नाही, म्हणजे त्याची पारमिता बनत नाही, ते आपल्या खात्यावर जमा होत नाही. जेव्हा हे बोधिसत्व इतरांच्या भल्यासाठी मी जे दान देत आहोत या दानामध्ये याला मी दान देत आहोत, या दानामुळे त्याचं मंगल हो, त्याचं कल्याण हो. भुकेनं कोणी व्याकुळ झाला असेल, राखून त्याला भोजन दान देत असू तर मनामध्ये त्याच्या एक विचार राहते हे जे मी भोजन देत आहे या भोजनामुळे त्या व्यक्तीची भुकीची वेदना नष्ट हो, त्याला प्रसन्नता लागतो. असं म्हणून जेव्हा दान देतात तेव्हा त्या दानाची पारमिता होते. मला तुला झाला पाहिजे, माझंही साध्य पाहिजे किंवा मला स्वर्गगती प्राप्त झाली पाहिजे असं म्हणून जेव्हा दान देते तेव्हा त्याचं पुण्यकर्म होते पण त्याची पारमिता बनत नाही. नंतर सुगती भगवंताला विचार की बोधिसत्वाची शील पारमिता कशी असते. आम्ही साधारण शिलाचं आचरण करतो आमच्या पुण्यकर्मासाठी, आमच्या परिवाराच्या सुखासाठी, आमच्या परिवारामध्ये संस्कार निर्माण होण्यासाठी. बोधिसत्व जेव्हा शिलाचं पालन करतात तेव्हा त्यांच्या चिंतामध्ये काय भाग राहते, ते कसं त्याचं पालन करतात. तेव्हा तथागत सांगतात की बोधिसत्व या काळामध्ये तो स्वतः सदाचाराची काही तत्त्वे पाळीत असतो आणि इतरांनाही पाळण्याची प्रेरणा देतो. स्वतःही शिलाचं पालन करतो आणि इतरांनाही शिलाचं पालन करतो अशी तो इतरांना प्रेरणा देतो. अशा प्रकारे बोधिसत्व शील पारमितेचं पालन करतो. बोधिसत्वाची शांती पारमिता कशी असते तर या पारमितेमध्ये ते स्वतः क्षमाशील हो. कोणा कितीही अपराध केला असेल, कोणाचा कितीही गुन्हा घडला असेल तरी हा बोधिसत्व काय करते त्याला क्षमा करते, स्वतःही क्षमा करते आणि इतरांनाही सांगते की कोणाकडून काही अपराध घडला असेल तर मनामध्ये भेदभाव न बाळगता समोरच्या व्यक्तीला क्षमा करा. अशा प्रकारे बोधिसत्व जीवनामध्ये क्षमेचं तत्व पाळते आणि इतरांनाही त्याचप्रमाणे उपदेश करते. बोधिसत्वाची वीर्य पारमिता कशी असते. वीर्य म्हणजे प्रयत्न, सम्यक प्रयत्न. या पारमितेमध्ये तो 5ही पारमिताच्या परिपूर्ती अखंड मग्न राहतो आणि तो 5ही पारमिता
आपल्या चित्तामध्ये धारण करतो, वाणीमध्ये त्याप्रमाणे आचरण करतो आणि शरीरातही त्याप्रमाणे आचरण करतो. म्हणजे काया वाचा आणि मनाने त्या पारमितेचं तो पालन करतो, उत्साहानं पालन करतो, नम्रतेनं पालन करतो. बोधिसत्वाची समाधी पारमिता कशी असते? जेव्हा बोधिसत्वाला वाटलं की एखादा प्रश्न जर त्याच्यापुढे निर्माण झाला, त्याची उत्तर जर त्याला करायची असेल तर बोधिसत्व तत्क्षण आपला आसन ग्रहण करतात आणि तो प्रश्न जो निर्माण झालेला आहे तो आपल्या समोर उपस्थित करतात. त्याच्यावर जेव्हा चिंतन करतात तेव्हा त्या प्रश्नाचा जो गर्भ आहे, त्याचं उत्तर आहे, संशोधन, ते बोधिसत्व जाणतात आणि त्याप्रमाणे आपल्या जीवनाचं पालन करतात. बोधिसत्वाची पारमिता म्हणजे तो केवळ एक तत्व म्हणून एका विषयावर एका जागी खडून राहत नाही, तर बोधिसत्व आपल्या आजूबाजूला चारी बाजूला ज्या ज्या ठिकाणी ज्ञान असते त्या सर्व ज्ञानाचा तो अंगीकार करते, त्याचं वाचन करते, त्याचं पठण करते, त्याला समजून घेते. बोधिसत्व केवळ आपल्या मताने किंवा आपल्या धर्मामध्ये सांगितलेलं आहे त्या मताने किंवा एकाच पुस्तकाचा आधार घेऊन आपले विचार बनवत नाही, तर या ठिकाणी भूतलावावर जेवढी काही धर्म असतील त्या सर्व धर्माचा तो अभ्यास करते आणि अभ्यास करून आपल्या चिंतनाने मनुष्याच्या हिताचं काय काय आहे हे सर्व तो शोधते आणि ती गोष्ट तो इतर लोकांना सांगते. तुम्हाला बाबासाहेबांच्या जीवनात उदाहरण माहिती आहे. 1935 साली एवढे मुक्कामी त्यांनी घोषणा केली आणि 56ला त्यांनी दीक्षा घेतली. 21 वर्ष बाबासाहेबांनी इतर धर्माच्या धर्मग्रंथांचा सर्व मनुष्य लोकांचा अभ्यास केला आणि या अभ्यासाच्या नंतर जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की बौद्ध धर्माशिवाय कोणता पर्याय नाही, तेव्हा त्यांनी आपला धर्म स्वीकार केला. या पद्धतीनं एक एक पारमिता, मग गांधीजींनी सांगितलं की एक एका पारमितेचे 10 घडे आहेत. जेव्हा हे 10 घडे कुटुंब बनून जातील तेव्हा तो मनुष्य जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होते आणि ते 10 घडे म्हणजे त्या 10 पारमिता आहेत. 10 घडे म्हणजे त्या 10 पारमिता आहेत आणि ते संपूर्ण काठोकाठ जरी आपल्याला घडता आले नाही तर हा मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. तर या मनुष्य जीवनाचं यश जीवन सफल करण्यासाठी या 10 पारमितेच्या घड्यामध्ये जेवढं सत्कर्म करून त्या घड्यामध्ये टाकता येईल, 50% जरी ते घडे आपण भरून टाकले तरी तो मनुष्य अधोगतीकडे जाणार नाही. म्हणजे 10 पारमिताचे मणके जर ते खाली असतील तर मग मात्र तो अधोगतीकडे जाऊ शकते, त्याची सद्गती होणार. म्हणून जीवनामध्ये जर पूर्णता साधायची असेल तर या 10 पारमितेला समजून त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आचरण जर केलं तर आपणही याही जीवनामध्ये सुख आणि शांतीचं जीवन करू शकतो आणि या जीवनानंतर जे जीवन आहे त्याही लोकांमध्ये आपण सुख शांतीचं जीवन जगू शकतो. अशा प्रकारे जीवनामध्ये पूर्णता साधणे म्हणजे धर्मभोग. यानंतरचा जो विषय आहे तो निब्बाण प्राप्त करणे म्हणजे धर्म. निब्बाण म्हणजे काय आहे, ते कशा प्रकारचं राहते, ते त्या मनुष्याला कशा पद्धतीनं प्राप्त करता येते, शब्दशः अर्थ या निब्बाणाचा काय आहे या गोष्टीची उकल आपण उद्या करणार आहोत. आजचा आपला पठाण या ठिकाणी थांबवणार आहोत, कारण काही मान्यवर आपल्या या ठिकाणी आलेले आहेत, ते आपल्याला धर्मदेशना देणार आहेत. तर त्यांच्यासाठी वेळ म्हणून पुढचा त्यांना देणार आहोत.